नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने आयुष्यमान कार्ड हे ऑनलाईन पद्धतीने अगदी मोबाईलमध्ये कशाप्रकारे काढू शकता, त्याबद्दलची एक स्टेप बाय स्टेप माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना आयुष्यमान कार्ड हे माहीतच असेल. आयुष्यमान कार्ड अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत विमा इथे दिला जातो, उपचार विमा इथे दिला जातो. तर हे आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप थ्रू काढू शकता, डाउनलोड करू शकता, अप्लाय करू शकता, त्याची प्रोसेस इथे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये तुम्हाला इथे आयुष्यमान ॲप हे तुम्हाला सर्च करायचं आहे. आयुष्यमान ॲप सर्च केल्यानंतर अशा प्रकारे एक नंबरचंच ॲप तुम्हाला इथे दिसून जाईल. आयुष्यमान ॲप हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर जी काही पुढची प्रोसेस असेल ती तुम्हाला समोर व्हिडिओच्या समोर मी आता सांगणार आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे ॲप इन्स्टॉल झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ॲपसाठी जे काही आवश्यक परमिशन वगैरे असतील त्या सर्व परमिशन तुम्हाला ते अलाव करायचे द्यायचे आहेत. तर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल. याचे जे काही सर्टिफिकेट्स वगैरे असतील, जे काय असतील ते तुम्हाला इथे वाचायचे आहे. आय एक्सेप्टवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे तुम्हाला पाहू शकता, अब आयुष्मान कार्ड बनाना हुआ और भी आसान. अब लाभार्थी अपने आयुष्मान कार्ड को आयुष्मान ॲप्स की सहायता से स्वयं बना सकते. यानी स्वतः आता आयुष्यमान कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इथे बनवू शकता, काढू शकता. 5 लाख तक का मुफ्त इलाज इस आयुष्यमान कार्ड से तुमको मिलने वाला है. तो या आयुष्यमान कार्ड अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत तुम्हाला ते मोफत इलाज उपचार इथे दिला जातो. तर इथे तुम्हाला लॉग इन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारे ऑप्शन दिसून जातील. तर इथे तुम्हाला बेनिफिशरी हा ऑप्शन सर्वात अगोदर सिलेक्ट करायचा आहे. बेनिफिशरी ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल तो इथे एंटर करा. EXYFE7. नंतर दिलेला जो काही मोबाईल नंबर, आता इथे तुम्हाला तुमचा एक कोणताही मोबाईल नंबर एंटर करायचा. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जो काही मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर OTP जाईल. तो OTP सिम्पली तुम्हाला परत इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. दिलेला जो काही कॅप्चर कोड असेल परत एकदा इथे तुम्हाला दिलेला दाखवला जाईल. तो कॅप्चर कोड परत एंटर करा. इथे जो काही दुसरा खाली दिलेला असेल तो एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा अकाउंट इथे सिम्पली लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. इथे ज्या काही परमिशन असतील त्या इथे तुम्हाला अलाव करायच्यात. अलाव केल्यानंतर अशा प्रकारे तुमची लॉग इन प्रोसेस पुढे ढकलली जाईल. इथे पाहू शकता अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. तर इथे सर्च बाय बेनिफिशरी, सर्च फॉर बेनिफिशरी तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल. तर इथे स्कीम सर्वात अगोदर सिलेक्ट करायची. आपली जी काही स्कीम आहे PMJY, प्रधानमंत्री आयुष योजना, यावर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र राज्य. नंतर इथे आपला खाली जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता. नंतर इथे तुम्हाला सब स्कीम इथे सिलेक्ट करायची. तर सब स्कीममध्ये तुम्हाला काय सर्वात खालचं जी काही योजना आहे PMJY MJPJY ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बाय इथे आधार नंबर सिलेक्ट करायचं आहे. तुमच्याकडे जर राशन कार्ड असेल तर राशन कार्डनं पण सर्च करू शकता किंवा PMJID असेल तर त्यानं पण सर्च करू शकता, परंतु तुम्हाला आधार नंबरनं सोपं पडेल. नंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यातून तुम्ही बिलॉंग करता. नंतर इथे तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सर्चवर क्लिक करायचं आहे. आपण जी काही डिटेल्स असेल ती काळजीपूर्वक फिलअप करू. संपूर्ण डिटेल व्हेरीफाय केल्यानंतर टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करा. सर्चवर क्लिक केलं की तुमची जी काही डिटेल्स असेल ती आधार फेच करेल. आधार डाट्यानुसार तुमचं फेच करेल. इथे पाहू शकता आपण जे काही डिटेल टाकले त्या डिटेलनुसार आता आपलं राशन कार्डनुसार जे काही आपले सदस्य असतील राशन कार्ड अंतर्गत त्यांचे जे काही आयुष्यमान कार्ड असेल ते तुम्हाला ते दिसून जातील. आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. एक ग्रीनमध्ये ऑप्शन दिसतील आणि एक येलो ऑप्शन दिसतील. जे काही ग्रीनमध्ये ऑप्शन असतील ते त्यांचं ऑलरेडी तुम्ही राशन कार्ड हे काढलेलं आहे, त्यांचं ऑलरेडी राशन कार्ड हे बनलेलं आहे, तुम्ही त्यासाठी अप्लाय केलं होतं तर त्यांचं अप्रूव्ह झालेलं आहे. आणि जे येल्लोमध्ये असेल त्यांचं राशन कार्ड इथे पेंडिंग असणार आहे. कारण की ते पाहू शकता येल्लो राशन कार्डच्या येल्लोच्या नावासमोर डू EKYCचं ऑप्शन दिसून जाईल. तर इथे तुम्हाला सिम्पली डू EKYC याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
डू ई-के-वाय-सी याच्यावर क्लिक केला की एक नवीन ऑप्शन ओपन होईल. इथे ऑथेंटिकेशन तुम्ही 4 पद्धतीने करू शकता. आधार ओ-टी-पी, फिंगरप्रिंट, IRS आणि फेस ऑथेंटिकेशन. तर आधार ओ-टी-पी यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. आधार ओ-टी-पी यावर क्लिक केल्यानंतर इथे व्हेरीफाय आधार यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आधार यावर क्लिक केलं, जे काय टर्म्स कंडिशन असेल ते अलाव करायचं. ओकेवर क्लिक केलं. आता तुमच्या आधार कार्डला जो काय मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओ-टी-पी जाईल आणि बेनिफिशरी मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी जाईल. दोन्ही याच्यावर ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला सिम्पली इथे एंटर करायचा आहे. एंटर केला की सबमिटवर क्लिक केलं की तुमचं काही क्षणामध्ये 1 ते 2 मिनिटं, हार्डली 1 ते 2 मिनिटामध्ये तुमचं आयुष्यमान कार्ड हे बनून जाईल. तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही राशन कार्ड हे बनवू शकता. जी काही ई-के-वाय-सी असेल ती कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डाउनलोडचं ऑप्शन दिसून जाईल. तर सिम्पली तुम्हाला डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केलं की तिथे पण एक तुम्ही आधार ओ-टी-पी किंवा फिंगरप्रिंटसुद्धा टाकून ते आधार कार्ड आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या घरातील सदस्यांचे आयुष्यमान कार्ड ज्या अंतर्गत 5 लाख रुपयापर्यंतचा उपचारच मोफत केला जातो, ते आयुष्यमान कार्ड अगदी ऑनलाईन पद्धतीने या ॲपद्वारे डाउनलोड करू शकता. यामध्ये बाकी प्रोफाईलचं ऑप्शन आहे, मेनूचं ऑप्शन इथे दिलेले आहेत. बाकी ऑप्शन तुम्ही इथे चेकआउट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण ॲपची माहिती होती, संपूर्ण आयुष्यमान योजनेची माहिती होती, जी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून अप्लाय करून नक्की या ॲपद्वारे डाउनलोड करू शकता. फक्त लक्षात यामध्ये माहिती घ्यायची की ज्यांचं राशन कार्ड असेल, ऑनलाईन राशन कार्ड लिंक असेल, अशाच व्यक्तींचं आयुष्यमान कार्ड ऑनलाईन पद्धतीने ॲपद्वारे काढलं जाईल. तर ही महत्त्वपूर्ण माहिती टिप लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.